दोस्तों रूबरू कराने जा रहा हूँ आज की ताज़ा खबरों के साथ। आप देखिए न्यूज इंडिया 9, शेयर करिए, सब्सक्राइब करिए और लाइक भी कीजिए। बजरंग दल के मुकेश दुबे ने एक महिला को लव जिहाद के चंगुल से बचाया। पालघर की 32 वर्षीय महिला लव जिहाद के चंगुल में ऐसी फंसी कि उसका धन भी गया, धर्म भी गया। इंस्टाग्राम पर दोस्ती हुई और मंदिर में शादी तक बात पहुंच गई। एक फेक आईडी बनाकर हिंदू नाम अजय महस्के बताया। यह अजय मस्के का नाम आधार कार्ड पर राजू सिकंदर शेख निकला। इस व्यक्ति ने उस महिला से ब्लैकमेलिंग करके 2.5 लाख रुपए ले चुका था। यह राजू सिकंदर नामक व्यक्ति पहले से शादीशुदा है तथा यह 3 लड़कियों के साथ यह ऐसा कांड कर चुका है। यह व्यक्ति इतना शातिर है कि महिला के साथ मंदिर में शादी करता है और शारीरिक संबंध बनाता है और उसका वीडियो बना लेता थे और वीडियो के जरिए उस महिला को ब्लैकमेल करता था। राजू सिकंदर ने महिला से 2.5 लाख रुपए लिया। यह सब ऑनलाइन व्यवहार हुआ है। इसके बाद एक नया मोड़ आता है। राजू सिकंदर की बीबी उस महिला को फोन लगाती है और उससे 2 लाख रुपए का डिमांड करती है और कहती है कि पैसे नहीं दिए तो तुम्हारे जितने फोटो व वीडियो है उसे वायरल कर देंगे। महिला डरी हुई थी। उसने बजरंग दल के मुकेश दुबे, श्रीपाद पाटिल, काचू शेट्टी से मुलाकात किया। इन लोगों ने पालघर पुलिस थाने रपट लिखवाई। इनके प्रयासों से आज नाराधम जेल के सलाखों के पीछे है। अब इस चीज का इंतजार है कि राजू सिकंदर की बीवी पर कब कार्रवाई होगी। किंवा त्यांना काही त्यांचा शीलभंग करणं असो काही होऊ शकते। तर ह्याकरता माता पितांनी पण आपल्या मुलांना सांगावं आणि तुमच्या पत्रकार माध्यमातून मी सांगू इच्छितो की अशी जी घटना घडतात आणि त्यानंतर मग तो प्रकार आता तो हिंदू नाव धरून येतो आणि निघतो नंतर मुस्लिम, मग तो लव जिहादच्या वाट्यावर जातो। तर असा आणि पैशाचा मागण्याचा उद्देश ह्याकरिता सर्वांनी कमीत कमी काय आरोपीने काय धमकी दिली होती तिला? आरोपीने धमकी दिलेली की तुम्ही माझं काही करू शकत नाही व त्या आरोपीची बायको सुद्धा फोन करते व सांगते की 2 लाख रुपये दे नाही तर तुझी व्हिडिओ आम्ही व्हायरल करू। म्हणजे अशा प्रकारे ही ब्लॅकमेल करतात व अशा प्रकारे कोणी दुसरा ब्लॅकमेल होत असेल त्याच्यासाठी आमची विश्व हिंदू परिषद बजरंग दल नेहमी तुमच्या साथमध्ये आहे आणि कोणावर अत्याचार होत असेल त्याकरता आम्ही सदैव त्याच्याबरोबर उभे आहे। आरोपी गजाड झालेला काय मागणी केला? आता आरोपी जी गजाड झालेली आहे त्याच्यावर अजून आणखीन गुन्हे दाखल व्हावे, कारण की पैशाची खंडणी केलेली आहे। त्याच्या सहयोगी त्याच्या समाजात त्याची बायको सुद्धा त्याला फेवर करते, मग त्यालाही दुसरे आरोपी बनवावे अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे। अजून काही माहिती आतमधली मिळालेली आहे का? कारण हिच्याच बरोबर काही हे असे हो, गैरप्रकार घडले होते। आता अशी माहिती मिळाली की ह्याच्या अगोदर 3 मुलींबरोबर त्यांनी हा असा प्रकार केलेला आहे। ही बाई जी आहे ती 4थी ठरलेली आहे। अजून तिचा 2 बरोबर चालू होता अशी माहिती मिळालेली आहे, त्याचा तपास चालू आहे। ये सर्वप्रथम ये घटना आपको कैसे मालूम पड़ी? मुझे जो पीड़ित महिला है उसने आके स्वयं लक्ष्मीनारायण मंदिर में हर शनिवार को हनुमान चालीसा करता हूँ, वहाँ आई, मुझे संपर्क की। उसे किसी ने राय दी कि आप बजरंग दल वालों से संपर्क करो, आपको वहाँ जरूर कुछ ना कुछ समस्या का समाधान मिलेगा। तो आपने क्या किया? तो उसके बाद तुरंत उसके दूसरे दिन हमने पुलिस स्टेशन जो जिसके अंतर्गत आता है वहाँ पीआई से बात की और उसको बोले कि इसका गुना दाखिल करो और गुना दाखिल करके इसे हमें ट्रैप करके इसे लेना है और इसको न्याय दिलाना है। तो पुलिस प्रशासन ने जो हमको मदद की उनका भी मैं धन्यवाद करता हूँ। एसपी बाला साहब, एसपी यतीश देशमुख जी एवं डीवाईएसपी हमारे विकास नाइक जी पूरा इसमें ध्यान रखते हुए पीआई के साथ में और इस विषय को 4 दिन के अंदर रिजल्ट दिया। इसके लिए मैं पुलिस प्रशासन को भी बधाई देता हूँ। ये जो पैसे का लेन देन हुआ, जब उसकी औरत ने पैसे मांगा, तो इसके बारे में आप अगला स्टेप क्या उठाना चाहते हैं? अभी अगला स्टेप यही है कि सप्लीमेंट में उसका स्टेटमेंट देकर उसने जो पैसा मांगा ये अभी एक खंडनी का प्रकार है और आगे भी मांग रहे खंडनी का प्रकार है और उसमें जो भी इस रैकेट में शामिल है सभी पे कार्रवाई हो करे और बड़ी सजा मिले, तभी इस समाज में कहीं रोक होगा और एक विषय जाएगा समाज में, तो दूसरे लोग इसमें ऐसी प्रकार की घटना जो घटित हो रही उसमें कहीं ना कहीं भय निर्मिती होगी। त्याच्याबरोबर त्याला नाव बदली करून त्यांनी पूर्ण 5 महिने त्यांचं जे फिरणं सर्व चालू होतं, तर अशा प्रकारची घटना पुढे न घटायला पाहिजे म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की आपण अशा प्रकारे आपण थोडं सावध राहणं गरजेचं आहे। याकरिता मी आज सर्व पत्रकार बंधूंमार्फत आणि प्रशासनावरही विश्वास ठेवतो आणि कोणीही अगर तो कोणाला अशी भीती असेल, आणखीन कोणी समाजात कोणावर अत्याचार होत असेल किंवा
कोणी कोणाच्या मनात भय असेल, भीती असेल की बाबा हा प्रकार आम्ही कसं काय करू, कोणी दाबले जातात, तर त्याच्यासाठी आमचं संघटन, आमच्या हेल्पलाईन आम्ही त्याच्यासाठी आहोत की समाजात असं काही घटना घडतात आणि कोणाला असं काय भय असेल तर त्या कॉलेजची मुलं असो, कोणीही असो, त्यांच्यासाठी आम्ही नेहमी त्यांना सुरक्षा आणि सहकार्य करू असा. एक मुलगी आहे, त्या मुलीला इंस्टाग्रामवर तिची मैत्री होते आणि मैत्री झाल्यानंतर त्यांनी नाव बदलून, फर्जुरी करून, म्हणजे त्यांनी आपलं नाव अजय मस्के असं करून आणि त्यांनी ती मैत्री केली. मैत्री केल्यानंतर 5 महिनेपर्यंत तिच्याबरोबर त्यांचं सगळं लग्नाचं आमिष दाखवणे किंवा त्यांचे लिव्ह इन रिलेशन चालू होते. परंतु 5 महिन्यानंतर त्या बाईला असं कळलं की हा मुलगा मुस्लिम समाजाचा आहे आणि त्याच्यावर कारवाई करून त्याला आता गजाआड केलेला आहे. नेमकं काय काय तिच्याबाबत घडलं, कशी ओळख झाली, कोणत्या माध्यमातून ओळख झाली आणि कसं त्याला गजाआड केलं? तिची ओळख इंस्टाग्राममध्ये अजय म्हस्के म्हणून असं नाव तो वापरत होता आणि तिची ओळख झाली. त्यानंतर तो इथे पालघरला येऊन या मंदिरमध्ये, शीतला देवी माता मंदिरमध्ये येऊन तिच्या माथ्यावर शेंदूर टाकून आणि तुझे माझे आता पती पत्नीचे रिलेशन राहतील असं करून त्याची फसवणूक केली व ते 5 महिन्यानंतर ते माहीत पडलं की तो मुलगा मुस्लिम म्हणून आहे. त्यांनी कोर्ट मॅरेज वगैरे काही केलं होतं का? नाही, असा काही प्रकार घडलेला नाही आणि तो फक्त तिच्याकडून पैसे खेचण्याचा त्याचा बेत चालू होता. ते समजून आलं. दर महिन्याला कमीत कमी 45 ते 50 हजार रुपये त्यांनी खेचले. या 5 महिन्यात ते रेकॉर्ड आहे की 1-2.5 लाख रुपयेपर्यंत साधारण त्या लोकांनी ह्याच्याकडून घेतले.